नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत विजयनगर म्हणजे हम्पी। हॉस्पेटहून हम्पीला येताना पर्यटकांना लगेच दिसणारे पहिले स्मारक म्हणजे ससेवी कालू गणेश होय। हॉस्पेटपासून 13 किलोमीटरवर हम्पी आहे। हे स्मारक एक खुले मैदान असलेल्या स्तंभाच्या मंडपाची रचना आहे, ज्यामध्ये गणेशाचे एक विशाल अखंड दगडातील शिल्प आहे आणि म्हणूनच त्या स्मारकाला त्या वास्तूत स्थित असलेले शिल्पावरून नाव पडले आहे। ही अखंड दगडातील 4 बाहू असलेली एक 2.5 मीटर उंच गणेशाची मूर्तिकाम गोल आकारात केलेले आहे आणि त्या स्थानिक कन्नड भाषेमध्ये मोहरीच्या बी म्हणजे ससेवी कालू सारखा गणेशा म्हणून ओळखले जाते। एक विशाल बैठक कोरला आहे, ज्यावर शिल्पाचे शिल्पकाम केले गेले आहे। शिल्पकाराचे प्रतिमेचे अशा प्रकारे शिल्पकाम केले आहे की एखाद्याचे मागील बाजूने मूर्ती पाहिल्यास गणेशा व त्याची आई पार्वतीच्या मांडीवर विराजमान दिसतो। गणेशाच्या प्रचंड प्रतिमेने पार्वतीची मूर्ती झाकून जाते आणि ती जवळजवळ दिसून येत नाही। या शिल्पाच्या आजूबाजूच्या नक्षीरहित स्तंभांमुळे या खुल्या मंडपाची निर्मिती होते। कोणत्याही प्रकारच्या मुख्य रचनेशिवाय मंडपाचे छप्पर साधे आणि सपाट आहे। मंडपाजवळील मोठ्या खडकावर आढळून येणाऱ्या शिलालेखात असे म्हटले आहे की ही मूर्ती आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याद्वारे बनविण्यात सांगितली गेली होती। या शिल्पकलेचा निर्माण अंदाजे इसवी सन 16व्या शतकाच्या दरम्यान झालेला समजते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाजार वो पान बेचने के लिए मार्केट है। इधर लेफ्ट साइड में देखो डोनेशन बॉक्स है, पत्थर में बनाया ये वाला टैक्स वाला डोनेशन है। डोनेशन बॉक्स भी था पहले। वो मंदिर फेस्टिवल के लिए पैसे कलेक्ट करता था पहले। अच्छा, इधर राइट साइड में देखो सर, ये टेंपल है बाला मूर्ति तो इधर है नेशनल मद्रास म्यूजियम में। इसका टेंपल अपोजिट देखो लेफ्ट साइड में, इसका नाम है कृष्णा बाजार। स्पाइसी मार्केट है, पहले इधर स्पाइसी बेचने के लिए मार्केट था, तो यूनेस्को लोग उत्पन्न किया। उसके बाद मित्रांनो, हे आहे दानपेटी जुन्या काळातील। मंदिराचे जीर्णोद्धार आणि मंदिराच्या बनावटीसाठी हे अशा दगडी दानपेटी बनवतात। आणि हे आहे कृष्ण मंदिर। कृष्ण मंदिर आहे, पण याच्यात कृष्णाची मूर्ती नाही आणि याच्या समोर असा कृष्ण बाजार आहे। कृष्ण बाजार म्हणजे या ठिकाणी कृष्ण मंदिर हे कृष्णदेवरायांनी कृष्णपुरा भागात इसवी सन 1513 मध्ये बांधलेल्या सर्वात भव्य मंदिरापैकी एक मंदिर आहे। त्याच्या पूर्वेस बाजार आणि पवित्र लोकपावनी कुंड आहे। शिलालेखाच्या अनुसार ओरिसाच्या उदयगिरी येथील मंदिरातून आणलेली बालकृष्ण मूर्ती इथल्या मंडपात स्थापना केली गेली होती। प्रवेशद्वाराला पूर्वेस एक उंच गोपुर आहे आणि जेव्हा मंदिर पूर्ण झाले तेव्हा मूर्ती गर्भगृहात स्थापित केली गेली होती। गोपुर प्रवेशद्वाराच्या छतावर चंद्राच्या दोन्ही बाजूच्या 2 सर्पांचे चित्रण केले गेले आहे आणि या उठाव कामाच्या शिल्पास चंद्रग्रहणाचे प्रतिनिधित्व मानले जाते। हिंदू परंपरेमध्ये जेव्हा चंद्रास सर्पाच्या रूपात असलेले राहू केतूद्वारे घेऊन टाकले तेव्हा ग्रहण होते। शिलालेखानुसार इथला बाजार दर सोमवारी भरत असतो।
आणि त्यात किराणा मालाची खरेदी विक्री होत असे. मंदिरात गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप आणि महामंडप आहे. विमानात गोलाकार शिखरासह 3 ताल आहेत. मुख्य मंदिराच्या वायव्येस देवीचे देवस्थान आहे. यात साल शिखर आहे. मंदिराच्या संकुलाच्या आजूबाजूचे अनेक उपयोग देवस्थाने बांधली गेलेली आहेत. पूर्व, दक्षिण आणि उत्तरेला आढळणाऱ्या मंदिराचे 3 गोपुरे खूपच जर्जर आहेत. मोठ्या पूर्वेकडील गोपुरामध्ये मुख्य रचनेचा फक्त एक भाग आहे. त्याच्या पश्चिमेला पहिल्या रांगेमध्ये त्यात कृष्णदेवरायाच्या कलिंग म्हणजे उदयगिरीच्या मोहिमेचे युद्धाचे दृश्य, गिलावाच्या आकृत्या आहेत. कृष्ण मंदिराच्या समोर हा आहे कृष्ण बाजार. या ठिकाणी मसाल्याचा व्यापार आणि बाजार होत असे. पुढे आल्यानंतर नरसिंह देवस्थान. कृष्णा मंदिराजवळ लक्ष्मी नरसिंहाचे विशाल अखंड दगडातील शिल्प आहे. हे विजयनगरातील शिवलिंग और नरसिम्हा टेम्पल, सो दोनों एक ही पत्थर में बना है. ये साउथ इंडिया में सेकंड बिगेस्ट टेम्पल है शिवलिंग. फर्स्ट इज इन तांजावरम. सो सेकंड वन इज इन हम्पी, कर्नाटक. ये टेम्पल अभी भी है ना, वो नीचे है पानी, आप देख सकते हो उधर जाके. तो उसका बगल में है ना, उसका नाम है योगा लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल है. वो भी 22 फीट हाइट है. एक ही पत्थर में बोलते हैं, एक ही पत्थर में बना है. शिल्पकलेतील सर्वात उल्लेखनीय कामापैकी एक आहे. इसवी सन 1528 मध्ये कृष्णदेवरायाच्या
कारकिर्दीत कृष्ण भट्टांनी एका विशाल दगडगोट्यातून हे 6.7 मीटर शिल्प कोरून काढले होते. या मूर्तीमध्ये लक्ष्मी नरसिंहास शेषाच्या वेटोळ्यावर बसलेले दाखवले आहे आणि योगपट्टिकेसह पद्मासनमध्ये मकर तोरण आहे. नरसिंहाच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती विकृत झाली आहे. लक्ष्मीचा केवळ डावा बाहू देवतेला मिठी मारताना दिसतो. देवीचा काही भाग दृश्यमान आहे, काही बाकीचा गहाळ झाला आहे. येथे एक मोठा 7 फणी असलेला एक नाग आहे ज्यावर देवी बसलेली आहे. नागाच्या फण्यास देवीच्या डोक्यावर दाखविलेले आहे. देवी नरसिंह मंदिराच्या अगदी जवळ हे एक मनोरंजक मंदिर असून त्यात जवळजवळ 3 मीटर उंच विशाल अखंड दगडातील शिवलिंग आहे. लिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्यात राहतो. तुंगभद्रा नदीतून आणलेला छोटा कालवा हे पाण्याचे स्रोत आहे. तथापि ही मुख्य रचना सध्या तरी जीर्ण अवस्थेत आहे. अजूनही इथे पाण्याच्या स्रोताचे खाली कालवा दिसत आहे, हे आपण पाहू शकतो. तुंगभद्रा नदीतून आणलेला छोटा कालवा हे पाण्याचे स्रोत आहे. तथापि ही मुख्य रचना सध्या तरी जीर्ण अवस्थेत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.